मंच 2022ला मी ऍक्च्युली माझ्या ना पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी 96 ला सुरुवात होण्यासाठी तो मंच कुठून उभा राहिला ना, त्या मंचाबद्दल मला थोडं बोलायचंय. आत्ताची मुलं तुम्हाला माहितीच असेल की सगळे गेम खेळतात, ते फक्त डिजिटल गेम असतात. मैदानी गेम सगळ्यांनी बंद केलं. पण आमच्यातल्या 12 वाड्या आणि 1 गाव ज्या पद्धतीने ज्या मुलांनी पुढाकार घेऊन एक संकल्पना केली की आपण केपीएल नावाची एक आहे ना असाइनमेंट करूया, कुटरे प्रीमियम लीग नावाची. यामध्ये ना ह्या मुलांनी विचार केला की सगळी कशी एकत्र येतील. 12 वाडे आणि 1 गाव. मला विशेष वाटलं, जवळपास 200-250 मुलं ह्यांना एकत्र एका मंचावर आणणं जोक नाहीये. आज रोजी ही एकत्र आणणं वेगवेगळ्या मताची मुलं, जे 18 ते 40 वर्षातली मुलं. बरं, यानी गोष्ट झाली काय माहितीये का? जर त्या मंचावरती माझ्यासारख्या व्यक्तीला माझ्यासारखे मित्र मिळतात, त्यातून 96 क्रिएट होतं, तर आय होप की तो मंच किती मोठा असेल. तर मी केपीएल वाल्याने एकच गोष्ट सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने त्यांचं मी ना गोष्ट बघितली, भले त्या मैदानात भांडतील पण दुसऱ्या क्षणाला ते नॉर्मल असतील. ज्या वाडीतला मुलगा, ज्या गावातला मुलगा माझ्या शेजारी राहतो किंवा माझ्या बाजूला राहतो हे कोणालाच माहित नाही, पण ह्या मंचामुळे एक गोष्ट नक्की झाली, ही सुखदुःखामध्ये एकत्र आली. पण या मुलांचं मी बघतो, सॅटर्डे संडे असेल किंवा हे असे मोठे टुर्नामेंट असले खेळतात. माझा या मुलांना एकच सल्ला असेल, ज्या जिद्दीने तुम्ही क्रिकेट खेळताना, ज्या हिरीने तुम्ही केपीएल सारखे टुर्नामेंट पूर्ण करता लाखो रुपये खर्च करून, माझी एकच इच्छा आहे, तुम्हाला सेम गोष्ट आपल्या जीवनामध्ये ज्या एनर्जीने तुम्ही क्रिकेट खेळता त्या एनर्जीने आपला काय करायचंय, सक्सेस मिळवायचंय. तो सक्सेस स्वतःच्या कुटुंबातला असो किंवा व्यवसायातला असो किंवा तुमच्या मॅच मधला असो. एवढंच सांगेन, ही 200-250 जर तुम्ही एकत्र येऊन काही करू शकता, जर तुम्ही क्रिकेट करू शकता, तर तुमचं मत जुळलंय. 250 लोक एकत्र येऊन, बापरे. मी फक्त एक गोष्ट शेअर करेन, अब्ज रुपयाची उलाढाल करू शकता तुम्ही, एवढं सांगू इच्छितो. आणि ह्या मॅनेजमेंट टीमला आणि ह्या सगळ्या मुलांना माझ्याकडून इथून पुढे तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.